ठीक आहे. तर आपला प्रोजेक्ट ओपन करू. प्रोजेक्ट कुठे आहे? Node.js 50 मध्ये ए बॅच मध्ये. आणि ए बॅच मध्ये मी काय करतो, एक फोल्डर आहे आपला की प्रोजेक्टचा, ई कॉमर्स प्रोजेक्ट म्हणून. मग जो काही तो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला करू आपण सीएमडी. सीएमडी केल्याने काय होणार की आपल्या पुढे अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल आणि ते ब्लॅक स्क्रीन मध्ये आपण कमांड्स टाकतो. जे काही आपल्या कमांड राहतात प्रोजेक्ट बद्दल ते कमांड आपण या ब्लॅक स्क्रीन मध्ये टाकतो. ह्या ब्लॅक स्क्रीनलाच काय म्हणतात की सीएमडी, कमांड प्रॉप. ठीक आहे. मग या कमांड मध्ये काय टाकणार, मी एक कमांड टाकतो, कोणती, कोड पेस्ट डॉट करणार. या कमांडने काय होणार की जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे ओपन होईल, ऍज इट इज व्हीएस कोडला. ठीक आहे. मग ऍज इट इज कोड आपला व्हीएस कोडला ओपन झाला. ओपन झाल्यानंतर आपल्याला जो काही कोड आहे तो पाहता येतो व्हीएस कोड मध्ये. ठीक आहे. मग यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट होता, प्रोजेक्टला रन करण्यासाठी कमांड होती. काय कमांड होती? नोडिमॉन इंडेक्स डॉट. ठीक आहे. तरी पण रन झाला कसं काय? नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. ठीक आहे, झाला एक्झिक्यूट. मग त्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण जाणार ब्राउझर, आणि ब्राउझरला मी काय टाकणार की लोकल होस्ट :10000. ठीक आहे. हे सर्च केल्यानंतर माझ्या पुढे काय झाली, एक युजर साईटची वेबसाईट शो झाली. जसे की युजर साईटच्या वेबसाईटमध्ये आपण भरपूर पेज बनवले होते. म्हणजे एक अल्ट्रास नावाची कंपनी आहे, त्या कंपनीची काय एक वेबसाईट आहे. वेबसाईटमध्ये असे त्यांचे पेज दाखवले, होम पेज दाखवलंय, शॉप पेज दाखवलंय, अबाउट पेज. ठीक आहे. मग जो काय वेबसाईट होती त्या वेबसाईटचा आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी लोकल होस्ट :1000/@admin. मग ह्या सर्च केल्यानंतर आपल्या पुढे काय झालं, एक ऍडमिन पॅनल ओपन झाला. कशाचा ऍडमिन पॅनल आहे हा, की आपली जी काही वेबसाईट होती ई कॉमर्स, त्या वेबसाईटचा एक ऍडमिन पॅनल होता. ठीक आहे. त्या ऍडमिन पॅनल मधून आपण सर्व ती प्रोडक्ट म्हणायचे किंवा आपली जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट आपण ऍक्सेस करतो. ठीक आहे. तर काल आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं की शॉप पेजवर आपण काम केलं काल, बरोबर. शॉप पेजवर काय केलं, ते प्रोडक्ट होते आपले, आणि प्रोडक्ट मध्ये मी व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक केलं की मला काय व्हायचे, प्रोडक्ट सर्व शो व्हायचे. ठीक आहे. असे आपण प्रोडक्ट शो केले ते काल. ठीक आहे. भरपूर प्रोडक्ट आहेत. जसं मी एखादा प्रोडक्ट व्ह्यू प्रोडक्ट करतो, व्ह्यू प्रोडक्ट क्लिअर काय होतं की जे प्रोडक्टची मला इमेज शो होती एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन. ठीक आहे. जसं की मी यावर क्लिक करतो, इमेजवर झाली इमेज चेंज, इकडे पण आपण इमेज चेंज करतो तिथे, म्हणजे युजरला आपण मल्टिपल इमेज दाखवले तसं. ठीक आहे ना, बरोबर. आता ह्या पेज मध्ये काय काम राहिले का बाकी अजून? ती मी साईजवर क्लिक करतो, साईजवर क्लिक केल्यानंतर काय वर्क होत नाही. ठीक आहे ना. फक्त आपल्या पेजवर इन्फॉर्मेशन दाखवली, फक्त काय दाखवायची होती आपल्याला, प्राइस दाखवायची होती. मग प्राइस दाखवण्यासाठी आपण, ठीक आहे, आता प्राइस दाखवायची तर कशी दाखवायची. आता प्राइस पहिल्यांदा काय राहणार, त्याची आपण साईज वाईज प्राइस दाखवणार ना. जसं मी एक्सेस वर क्लिक करेन, ते मला एक्सेस ची काय जी प्राइस असेल ती शो होईल. एस वर क्लिक केल्यावर काय होणार, कशाची प्राइस शो होणार, येस ची होणार. जसं की आपण फ्लिपकार्टला जाऊन पाहिलं तर तेच त्यांनी तोच मेथड वापरलाय. आणि मी व्यू प्रोडक्ट क्लिक केलं, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन आली. आता प्राइस किती आहे, 259. मी जवळ एम वर क्लिक केलं, प्राइस किती झाली, वाढली ना प्राइस. एल वर क्लिक केलं, प्राइस किती झाली. ठीक आहे. त्यांची जी काय प्राइस असेल त्या प्राइस वाईज त्यांची काय होते, साईज वाईज प्राइस वाढायची. ठीक आहे. मग हाच कॉन्सेप्ट आपल्या वेबसाईट मध्ये यूज करणार आहे, बरोबर. म्हणजे मी एक्सेस क्लिक केल्यावर त्याची प्राइस शो होईल, एम वर क्लिक केल्यावर त्याची प्राइस शो होईल इथे, बरोबर. मग हाच कॉन्सेप्ट यूज करण्यासाठी आपण जाणार कुठे, व्हीएस कोड मध्ये. आणि व्हीएस कोड मध्ये आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय काम करायची की त्यांची प्राइस आपल्याला शो करायची. प्राइस शो करण्यासाठी मी काय करतो की व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आलो, व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर जी काय प्राइस आपण प्रिंट केली, कशात प्राइस प्रिंट केली, एका बटन मध्ये. ठीक आहे. साईज प्रिंट केली, आणि साईजच्याच पुढे मी काय करतो की जी काही त्याची प्राइस आहे ती प्राइस प्रिंट करतो, म्हणजे आपल्याला शो होईल की प्राइस त्याची कोणती. ठीक आहे. फक्त मी समजण्यासाठी मी फक्त प्राइस प्रिंट करतो. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये आपण प्राइस नाही प्रिंट करत, फक्त मी पाहतोय की कोणती कशाची प्राइस आहे. ठीक आहे. मग इकडे जाऊन मी याला करतो आउटपुट पेजला रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं त्यांची प्राइस झाली शो येते. म्हणजे एक्सेस ची प्राइस किती, 999. ठीक आहे. एस ची साईज किती,
1999 एम ची साईज आहे. ठीक आहे, मग त्यांची साईज बाईज झाली, पण आपल्याला साईज इथे नाही दाखवायची, त्यांची प्राइस इथे नाही दाखवायची. प्राइस कुठे दाखवायची? वरती दाखवायची. म्हणजे मी एक्सेस वर क्लिक केलं त्याची प्राइस इथे दिसेल, एस वर क्लिक केल्यावर प्राइस त्याची कुठे दिसेल? इथे वरती दिसेल. ठीक आहे ना. मग हा फंडा यूज करायचा. मग आता हा फंडा यूज करायचा आहे, त्याच्या आधी आपण एक काम करणार आहे. कोणतं काम करणार आहे? की ज्या बी प्रोडक्टची पेक्षा ज्याची 0 प्राइस आहे ती साईज दाखवायची का ह्या प्रोडक्ट मध्ये? जशी की आता हा प्रोडक्ट आहे ब्लॅक कलरचा, आता ही प्राइस किती, याची प्राइस किती? 0. म्हणजे तो प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल नाही ना, मग तो आपण युजरला दाखवणार नाही. फक्त दाखवणार कोणती? एस आणि XXL. मग कंडिशन कुठे टाकणार? जसं आपण हे प्रिंट केलंय, आपल्याला काय दाखवायची? साईज नाही दाखवायची. ठीक आहे, साईज न दाखवण्यासाठी आपण साईज जिथे प्रिंट केली तिथेच येऊ, आणि तिथे आल्यानंतर मी कंडिशन टाकणार आहे. जी काय मॅप लूप फंक्शन फिरवलं त्या आतमध्ये मी काय टाकतो? कंडिशन. की इफ मध्ये मी काय सांगणार? की व्हॅल डॉट प्रोडक्ट प्राइस. ह्या व्हॅल्यू टेबल आहे त्यामधून घ्यायची, आपल्याला डेटा पाठवलाय ना टेबल मधून, आणि जी काय प्राइस आहे त्याला आपण इंडेक्स नंबर देणार. इंडेक्स नंबर साठी मी आहे दिला, आणि जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय पाहिजे? 0 पेक्षा मोठी असेल तरच प्रिंट कर, बाकी अदरवाईज प्रिंट करायची गरज आहे का? नाही, फक्त मी इथे कंडिशन टाकली. ठीक आहे, मग इजेसचा सिंटॅक्स इथे पण आपण करू क्लोज, आणि इथे पण तुम्ही ह्याला क्लोज, आणि ह्याला करू आपण ह्याच्या बाहेर, आणि इकडे येऊन ह्याला करतो मी एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय तसं काय झालं? सर ते आईची गरजच नाही, तिथं व्हॅल्यू तशी बी फिरणारच आहे ना. आयची व्हॅल्यूची गरज नाही. हा बरोबर, ठीक आहे. प्रोडक्ट प्राइस, हो ठीक आहे. लूप आपण हा लूप वापरलाय, मॅप फंक्शन वापरलाय त्यामुळे. ठीक आहे, आता ह्या कंडिशनने काय झालं? की जो काही आपण लूप फिरवला होता, जसं की मी याला 2 मिनिटं कमेंट काढतो. कमेंट काढल्यानंतर कमेंट करतो, आणि कमेंट केल्यानंतर आपण ह्याला रिफ्रेश करू. ठीक आहे, नाही वर्क झालं का? ठीक आहे, ठीक आहे, एकदा बॅक जाऊ. बॅक गेल्यानंतर डबल मी व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करतो. झालेत त्या प्रोडक्टची प्राइस शो. 0 वाला नाही हा. ठीक आहे, 0 वाला कोणता आहे? ठीक आहे, हे आपल्याला रिमूव्ह करायला लागेल, तेव्हाच वर्क होणार आहे. कमेंट करून नाही ना. ठीक आहे, आणि इकडे मी रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केले प्राइस झाली शो. पण आपण मी फक्त काय सांगितलंय? ज्या बी प्रोडक्टची प्राइस 0 पेक्षा छोटी असेल तर काय कर, त्याला प्रिंट करू नको. मग हाच कंडिशन आपण इथे यूज केली फक्त, बस काहीच नाही. म्हणजे तो जेव्हा जेव्हा मॅप फंक्शन फिरेल तेव्हा काय होईल? कंडिशन चेक करेल. म्हणजे प्रोडक्ट प्राइस त्याची व्हॅल्यू आली पहिली, कोणती आली? एक्स ची प्राइस आली. एक्स ची प्राइस आली की तू पहिली काय करणार? प्रिंट करायच्या आधी कुठे? आपल्याला फक्त 0 पेक्षा मोठी पाहिजे, की आपल्याला एक रुपया प्राइस असली तरीच ती शो करणार आपण. फक्त ते 0 पेक्षा मोठी पाहिजे, त्यामुळे आपण इक्वल टू नाही टाकलं. इक्वल टू टाकलं तर 0 असेल तरी प्रिंट होणार आहे, बरोबर ना? झाली त्यांची प्राइस वाईज शो. ओके ना. म्हणजे ज्याची प्राइस 0 आहे ती आपल्याला प्रोडक्ट शो होणार का? नाही होणार. आता दुसऱ्या प्रोडक्टवर जाऊ. दुसऱ्या प्रोडक्ट एखादी आपण चेक करू. किती किती आले? एक्स आणि डबल एक्सेलचं आपल्याकडे काय 2 प्रोडक्ट आहेत. ठीक आहे, अजून आपण चेक करू. कोणता एक तरी प्रोडक्ट असेल ना असे का आपण त्याला ते प्राइजच दिली नसेल. ठीक आहे, असा प्रोडक्ट असेल ना, मला असं वाटतंय. ठीक आहे, नाहीये. ठीक आहे, तो आपण एखादा प्रोडक्ट ऍड करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता ज्या बी प्रोडक्टची प्राइस नाही ते कॉन्सेप्ट झाला क्लिअर. मग आता ह्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे. जसं मी काय करणार? एक्सेस वर क्लिक करणार, तशी इथे प्राइस काय होणार? त्या प्रोडक्टची शो होणार. मग त्यासाठी आपण काय करू? की जो मी काय प्राइस प्रिंट केली ती प्राइसला बी करतो 2 मिनिटं रिमूव्ह करतो. ठीक आहे, रिमूव्ह नाही करत, ठेवू आपण तशी. आता मला फंडा काय यूज करायची? मी एक्सेस वर क्लिक केलं की 99 कुठे प्रिंट झालं पाहिजे? इथे प्रिंट झालं पाहिजे ना. मग त्यासाठी आपण कोणता यूज करणार? की जावा स्क्रिप्ट यूज करणार, बरोबर? मग जावा स्क्रिप्ट यूज करण्यासाठी मी काय करतो? की आपल्या व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आलो. व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर जे काही ते बटन आहे, हे बटन आहे ना, म्हणजे जे आपण साईज प्रिंट केली ते बटन, त्याला मी टाकतो एक ऑन क्लिक इव्हेंट टाकतो. जसं बी त्या बटनावर क्लिक करशील एक फंक्शन कॉल होईल. कोणतं फंक्शन कॉल होईल? सेट प्राइस नावाचं फंक्शन कॉल होईल, बरोबर? आणि त्या प्राइस फंक्शनला मी काय करतो? की आता हे लूप तर फिरणार आहे, त्या फंक्शनला फक्त मी एक पॅरामीटर पास करणार. त्या पॅरामीटर मध्ये काय पास करतो मी?
ठीक आहे, ते सिंगल कोड घ्यायला लागेल. बाहेर आपण डबल कोड घेतला म्हणजे आतमध्ये कोणता घ्यायला लागेल, सिंगल कोड. आणि सिंगल कोड मध्ये मी काय पास करणार, जी काय प्रोडक्टची प्राइस आहे ती प्राइस मी काय करतो इथे, ठीक आहे, ते व्हॅल्यू येणार आहे. व्हॅल्यू मधून प्रोडक्ट प्राइस पास करून दे बस. म्हणजे काय होणार, त्या बटनावर क्लिक केलं की कोणतं फंक्शन कॉल होणार, सेट प्राइस हे काय होणार, फंक्शन कॉल होणार. मग हे फंक्शन कॉल केले पण फंक्शन बनवलं नाही. मग फंक्शन मी बनवतो इथे खाली लास्टला बनवतो. स्क्रिप्ट घेतला, स्क्रिप्ट मध्ये मी काय करतो, एक फंक्शन बनवतो. फंक्शन कोणतं बनवणार आपण, की सेट कुठं घेतलं तर काय अडचण नाही ना. आपण एक्सटर्नल फाईल बी करतो ना, एक दुसरी फाईल बनवली तरी चालेल. मग त्याच पद्धतीने फक्त आपण कॉल करतो ना, ह्याच फाईल मध्ये आहे ना. ठीक आहे, वर करायची का, ठीक आहे, वर करू. ठीक आहे, बॉडी टॅगच्या आतमध्येच आहे ना. ओके, बस इथे घेतले. मग काय केलं, एक फंक्शन घेतलं. फंक्शन कॉल कधी होणार, की जेव्हा मी त्या बटनावर क्लिक करणार काय होणार, कोणतं फंक्शन कॉल होणार, सेट प्राइस. आणि सेट प्राइस मध्ये मी काय पास केले, जी बी त्या प्रोडक्टची प्राइस आहे ती मी पास केली. फक्त मी ती प्राइस काय करतो इथे कॅच करतो. प्राइस कॅच केली आणि त्या प्राइसला मी करतो फक्त कन्सोल डॉट लॉग करू आपण आणि इथे करतो मी प्राइस. ओके, म्हणजे काय होणार, त्या बटनाला एकदा क्लिक केलं की कोणतं फंक्शन कॉल होणार, सेट प्राइस. आणि त्या सेट प्राइसला आपण काय पास केले, त्या प्रोडक्टची मी प्राइस पास केली. आणि इथे फक्त काय केलं, फंक्शन कॉल झालं की ती जी काय सेट प्राइस आहे ती सेट प्राइस काय फक्त कन्सोल होईल. चेक करायचं एकदा. ह्याला करतो मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले पेज रिफ्रेश झाले. आणि ह्याला मी करतो एकदा इन्सेप्ट केल्यानंतर आपण जाऊ कन्सोलला. कन्सोल मध्ये काय आहे का सध्या, की 2-3 एरर आहेत, बग्स आहेत ते बरोबर. पण प्राइस वगैरे काही नाही ना. जसं मी करतो एक्सेस वर क्लिक, किती आली प्राइस, परत दुसऱ्या क्लिक करतो, किती आली प्राइस, म्हणजे होती चेंज, म्हणजे प्राइस तर पास होती ना. सपोज मी डबल एक्स वर क्लिक करतो, आली प्राइस त्याचीच प्राइस झाली ना. मग आता हे प्राइस काय करायची, फक्त ही जी काय प्राइस भेटते ती प्राइस कुणाला पास करायची, फक्त ह्याला पास करायची. मग ह्याला प्राइस पास करण्यासाठी मी त्याला काय करतो, एक प्राइस तर आपण आयडी दिली. ठीक आहे, मग त्याला आयडी पास करण्यासाठी जावास्क्रिप्ट मध्ये काय आहे, तसं काहीतरी असेल, काय आहे का असं की त्याला आपण व्हॅल्यू पास करू शकतो, इनर एचटीएमएल, इनर टेक्स्ट आहे का असं काहीतरी. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तो जो काय प्राइस आहे तो प्राइस आपल्याला करायला लागेल एका व्हेरिएबल मध्ये. मी घेतो प्राइस आणि ते प्राइस इक्वल टू करतो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आणि आयडी कोणती देणार आपण इथे, जी काय प्राइस आहे प्राइस. आणि त्याला काय सांगणार आपण, की इनर एचटीएमएल. म्हणजे ती काय करायची, आपल्याला रिप्लेस करायची. इनर एचटीएमएल ला सांगणार आपण इक्वल टू प्लस जी काय प्राइस भेटते आम्हाला. आपण प्राइस कुठे भेटते आपल्याला, फंक्शन मधून भेटते ना. ती प्राइस कर ह्याच्यात दाखव फक्त प्राइस, बस इथं नाही. आणि इकडे जाऊन करतो मी एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले काही चेंजेस नाही. मी करतो एक्सेस वर क्लिक, झाली प्राइस इथे शो. एस वर क्लिक करतो, आली प्राइस. होती ना चेंजेस, जसं आपण फ्लिपकार्ट मध्ये बघत होतं. झालाय तो पार्ट. आता एक कन्सोलची गरज नाही, कन्सोलला करू आपण रिमूव्ह आता. ओके, आता ह्यात काय ऍड करायचं, अजून प्राइसचं शो होते. ठीक आहे, मग आता ती ऑलरेडी प्राइस आहे ना, तिथे आपण दाखवली की ह्यांनी कोणती सिलेक्ट केलेली नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण बाय डिफॉल्ट प्राइस दाखवली 0. युजर करणार क्लिक ह्याच्यावर, बरोबर होती ना प्राइस चेंज. आता जी काय आपण बटन मध्ये प्राइस प्रिंट केली ती प्राइस करू आपण रिमूव्ह करून टाकू. मग रिमूव्ह करण्यासाठी आपण येऊ त्या बटनच्या आतमध्ये आणि जी काय प्राइस आपण प्रिंट केली त्याला करतो मी रिमूव्ह. ओके, झाली. आता मी करतो एस वर क्लिक, किती आली प्राइस. पण ही प्राइस यायचं म्हणून काय माहिती, आता तुम्हाला आयकॉन तर टाकायला लागेल. मग काय बरं आयकॉन, ते एंटिटी सांगा बरं मला. मग आपण इथेच अटॅच करून देऊ त्याला. जेव्हा इनर एस्टिमेल होत आहे तिथेच मी अटॅच करून देतो. हे प्लसचा आयकॉन सांगा बरं काय, अँड हॅश 8377. आणि इकडे जाऊन करू आपण चेक. मी एस वर क्लिक करतो, नन येऊ राहिले. ठीक आहे,
कंट्रोल शिफ्ट 4. ठीक आहे, तर एंटिटी चुकली का काही पण? बरोबर आहे ना एंटिटी? ठीक आहे, एंटिटी चुकली का? नन काय येऊ राहिली मग? अरे व्हॅल्यूच नन येऊ राहिली. ठीक आहे, कोलन दिल्यामुळे येते व्हॅल्यू नन. राईट. ठीक आहे, आपण ह्याला इथे करतो मी प्लस प्लस टाकल्यानंतर सिंगल कोड घेतला. सिंगल कोड मध्ये मी काय टाकतो, जशी ती प्राइस प्रिंट होते त्या प्राइस बरोबर काय करू आपण अटॅच, की असं सिम्बॉल असतं काहीतरी डॅश म्हणून, बरोबर ना? त्या प्राइसचे असं आपण सिम्बॉल देऊ टाकून, बस बाकी काही नाही. आली. आणि त्यापुढे आपण रुपीजचा आयकॉन टाकायचे म्हणतात तुम्ही. मग रुपीजचा आयकॉन टाकण्यासाठी मी करतो इथे डबल कोट घ्यायचं का, आणि इथे मी देतो प्लसचा आयकॉन. प्लसचा आयकॉन दिल्यानंतर कोणतं येतंय का? ठीक आहे, आणि अटॅच करून घेऊ. बस एस वर क्लिक करतो तरी पण नाही येते यार. डबल कोड मध्ये नाही ना, आपण तसं नाही टाकू शकत. हा, त्याला आपण ते एक ही आहे स्ट्रिंग आहे. ठीक आहे, त्याला आपण डायरेक्टली इकडे प्लेस करून टाकू डायरेक्ट. बस पुढे आपलं बटन, प्राइस नावाचं बटन कुठे, इथे. आणि डायरेक्ट इथे आपण मी काय करतो, H3 घेतो, ह्यामध्येच कंट्रोल शिफ्ट 4 करतो. बस वर जाते का? त्याला ठीक आहे, तुम्ही अटॅच करा. ती आता कमन होत नाही, ती तुम्ही पहा. ठीक आहे ना? ठीक आहे, पण प्राइस चेंज होती, आपल्याला जे काम करायचं होतं ते झालंय ना? ठीक आहे, एवढं कॉन्सेप्ट ओके. आता आपण नेक्स्ट जाऊ. आता नेक्स्ट काय काम करायचं, प्राइस तर आपण सगळ्यांचे प्रोडक्ट वाईज प्राइस सगळ्या शो केलं. जसं की मी आता नवीन प्रोडक्ट होत होतो एखाद्या, आणि एमवर क्लिक करतो. एमवर क्लिक केल्यानंतर त्याची प्राइस किती ते शो झाली मला. म्हणजे त्यांच्या साईज वाईज प्राइस वाढते, बरोबर? इकडे पण त्यांचे चेंजेस होतात. ठीक आहे, अजून अजून काय राहिलं आता एवढं बस. आता ह्यानंतर आपण नेक्स्ट करू. आता नेक्स्ट काय करणार आपण, सगळे प्रोडक्ट वगैरे शो केले. आता करू आपण हे आयकॉन कडे काम करू. ठीक आहे ना? युजरला लॉग इन. आता ऍड टू कार्ट करायला लागेल ना. प्रोडक्ट काय करणार, युजर व्ह्यू प्रोडक्ट केला. व्ह्यू प्रोडक्ट केल्यानंतर त्याला आवडली एम साईज आवडल्यानंतर तो करणार ऍड टू कार्ड करणार. मग ऍड टू कार्ड करण्याला एक युजर आयडी लागेल, की ऍड टू कार्ड आहे बाबा, पण कोण करतंय ऍड टू कार्ड, तो तर हे लागेल आयडेंटिटी लागेल एक, की बाबा मीच करतोय, मी ऍड टू कार्ड, माझी एक आयडेंटिटी लागेल ना. मग त्या युजरची आयडेंटिटी बनवण्यासाठी आपण काय करू, युजरचे ऑथेंटिकेशन बनवू. ऑथेंटिकेशन मीन लॉग इन, बरोबर? आता ऍड टू कार्ड कोण करतंय, त्यासाठी एक आयडेंटिटी लागणार, की हा नावाचा युजर आहे. मग हा ऍड टू कार्ड हा प्रोडक्ट केलाय त्यांनी, एम साईजचा प्रोडक्ट त्यांनी काय केलाय, ऍड टू कार्ट केलाय, बरोबर? मग आपण हे फक्त सांगणार आहे आता. मग ते सांगण्यासाठी आपल्याला करावं लागेल, युजर पहिल्यांदा लॉग इन करायला आहे. लॉग इन करायला काय करू, इथे आयकॉन आहेत आपल्याकडे. हे शॉपचं राहील ऍड टू कार्टचं, आणि काय राहील प्रोफाईलचं, बरोबर? त्याची एक प्रोफाईल बनवू. मग प्रोफाईल बनवण्यासाठी आपण फर्स्ट ऑफ ऑल ह्याला करू डिझाईन थोडीशी. ठीक आहे, डिझाईन करण्यासाठी मी जातो कुठे, युजर साईट मध्ये, नावबार मध्ये. आणि नावबार मध्ये आल्यानंतर कुठे ते आयकॉन्स ते शोधू आपण. कंपनी नेम नंतर शॉपचे सर्च बटन येते, मेन इमेज लोगो. ठीक आहे, हा हार्ट. तर हार्टचा आयकॉन आपल्याला लागत नाही, तो करतो मी रिमूव्ह. आणि इकडे येऊन मी करतो रिफ्रेश. शॉप पेजला जाऊ आणि शॉप पेजला मी करतो रिफ्रेश. झाला हार्टचा आयकॉन रिमूव्ह. हा सर्चचा पण नाही लागत. मग सर्चचा पण मी काय करतो, याला रिमूव्ह करून टाकेन. दोन्ही रिमूव्ह करून टाकतो, दोन्ही लागत नाही आपल्याला. ओके, आलंय. याला थोडीशी मार्जिन वगैरे द्यायची. मार्जिन नाही देत आपण त्याला, डायरेक्ट मी नेम देतो. हे कोणतं आहे, लॉग इन देऊ आपण इथे. लॉग इन दिल्यानंतर आलंय बटन लॉग इनचं, त्याला थोडंसं आधी देऊ आपण. ठीक आहे ना? आणि ह्याला करू रिमूव्ह. ओके, युजरनी लॉग इन वर क्लिक केलं, कुठे जाणार तो, त्याला थोडीशी मार्जिन वगैरे द्यायची. ह्याला पण मी एक नेम देतो, ह्याला कार्ट, बरोबर ना? ओके,
आता ऍड टू कार्ड हे कधी दिसणार आपल्याला, की जेव्हा युजर लॉग इन असेल तेव्हा. युजर लॉग इन असल्यावर काय दिसणार आपल्याला, कार्ड दिसणार. आणि दुसरं कोणतं दिसणार आपलं पेज, लॉग आउटचं दिसणार ना बटन. लॉग इनचं बटन कधी दिसणार, जेव्हा युजर लॉग इन नाही तेव्हा आपल्याला काय दिसणार, लॉग इन दिसणार. युजर लॉग इन झाल्यानंतर कोणते बटन दिसणार तिथे, आणि कार्डचं, हे दोन बटन दिसणार. ठीक आहे, सध्या आपण राहून देऊ ह्यांना, थोडीशी मी मार्जिन देतो दोघांमध्ये. ह्याला आपण क्लास देऊ, क्लासला सांगतो मार्जिन एक्स ऍक्सेस मी घेतो 3 फिक्स. याला करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले मार्जिन नाही झाली अप्लाय. ठीक आहे, म्हणजे एक्स ऍक्सेस नाही होणार इथे. मग आपल्याला काय करावं लागेल, स्टार्ट मार्जिन स्टार्ट सीडीएन आणायची का, द्यायची का सीडीएन. ठीक आहे, मग सीडीएन आपण टाकू. तुम्ही म्हणता सीडीएन टाकू. बुस्टरॅप 5 W3 स्कूल वरून आपण सीडीएन घेऊ. की W3 वरून आपल्याला काय भेटतात, लेटेस्ट की सीडीएन भेटतात, त्यामुळे आपण इथून घेतो. ठीक आहे, आणि त्याच्यात जी काही सीडीएन आहे पुढे सीडीएन वरतीच आहे, ती दोनच सीडीएन आहे. त्याला करतो मी कॉपी, आणि आपल्या ह्यात जाऊन कोड मध्ये नावबार मध्ये मी करतो इम्प्लिमेंट. पुढे टाकू, देऊ दे टाकून. ठीक आहे, आणि इकडे जाऊन आपण प्रोजेक्टला चेक करू बुस्टरॅप वर्क होतंय का नाही. आता रिप्लेस केलं, वर्क होतंय आता. ठीक आहे, पण चेंजेस भरपूर झाले ना. अरे यार, सगळे डिझाईनच चेंज होते. डिझाईनच चेंज, अरे डिझाईनच चेंज होते सगळी. ठीक आहे, आता नको आपल्याला सीडीएन. सीडीएन मुळे काय होते, आपली जी काही डिझाईन आहे ती डिझाईनच चेंज होती. याला करू रिफ्रेश. ठीक आहे, आपण मॅन्युअली सीएसएस राईट करू शकतो. ठीक आहे ना, आपण मॅन्युअली सीएसएस राईट करू, काय अडचण नाही ना. मी तर स्टाईल घेऊ आपण. स्टाईलला मी सांगतो मार्जिन राईट सांगतो, राईट देऊ आपण. ह्याला 5 पिक्सल, आणि याला करू इकडे जाऊन रिफ्रेश. ओके, दुसऱ्याला पण देतो, याला ओके. थोडा गॅप आलाय, ओके ना, बस ना. आता इथे काय होणार, जेव्हा युजर लॉग इन नसेल तेव्हा आपल्याला काय दिसणार, लॉग इनचं बटन दिसणार. आणि युजर लॉग इन असेल तर लॉग ऑन कार्ड. ठीक आहे, आता लॉग इन बनवायच्या आधी आपण काय करू, लॉग इनचं बटन तर बनवून घेऊ. आता युजरनी लॉग इन वर क्लिक केलं, युजर कुठे जाणार, लॉग इनला जाणार. मग जो काही एलआय आहे आपला, एलआय ला मी करतोय काय, अँकर टॅग मध्ये हे आयकॉनला मध्ये घेतो. ठीक आहे, कॉपी, आणि ह्याला करतो इथे अँकर टॅगच्या आतमध्ये. ह्याला करू रिफ्रेश. काय चेंजेस, काहीच नाही चेंजेस. ठीक आहे, म्हणजे काय कार्ड आहे, कार्डला पण आपण घेऊ अँकर टॅगच्या आतमध्ये. पण अँकर टॅगच्या आतमध्ये घेतल्यानंतर रिफ्रेश करतो. मी करतो लॉग इन वर. कुठे गेला युजर, HTML ला. HTML नाही गेला पाहिजे आपल्याला, फक्त लॉग इनला पाठवायचे. मी करतो इथे रिफ्रेश, आणि इकडे पुढे देतो एक स्लॅश, आणि इकडे करू आपण जाऊन रिफ्रेश. आता युजरने केलं लॉग इन वर क्लिक, कुठे गेला तो, जी काही लॉग इनची URL आहे ती URL बनवून घेऊ. कुठे बनवणार URL आपण, युजर मध्ये आलो, आणि युजर मध्ये एक URL बनवतो. मग इथे काय बनवू आपण, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश लॉग इन. लॉग इन घेतल्यानंतर एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट, आणि दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि RE डॉट आपण काय करू, रेंडर करू. रेंडर काय करणार आपण, लॉग इन कुठे राहणार, युजरच्या आतमध्ये. आणि इथे मी करतो लॉग इन डॉट EJS. ठीक आहे, आणि EJS पेज आहे ते आपण EJS पेज बनवून घेऊ. कुठे बनवणार, युजर मध्ये आलो, युजरच्या आतमध्ये कोणतं पेज राहणार आपलं, अरे यार, लॉग इन डॉट EJS. ठीक आहे, वरचं मी क्लिअर करू का एकदा सर्व, आपल्याला युजर मध्ये का. आणि इकडे आल्यानंतर मी याला करतो रिफ्रेश. आलोय लॉग इनला. मग जे काय आपण लॉग इनचं पेज बनवलंय, लॉग इनच्या पेज मध्ये आपण नावबार आणि फुटर पण इम्प्लिमेंट करून घेऊ. लागणार आहे नावबार आणि फुटर. मग डॅश इन्क्लूड, आणि इथे घेऊ आपण
नॉबार डॉट EJS EJS चा सिंटॅक्स क्लोज आणि सेकंड काय राहणार आपले फुटर. ठीक आहे, दोन्ही इम्प्लिमेंट करून घेऊ आणि इकडे करतो जाऊन मी रिफ्रेश. काय एरर काय आलाय, अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. का बरं, डेटा आपण पासच नाही केला ना. ठीक आहे, मग ह्याला पण मी डेटा पास करतो, काय करतो ह्यालाच कॉपी करतो इकडे आणि तिथे लॉग इन पेज मध्ये मी करतो पेस्ट, कॉमा देऊन ओबीजे. जाईन का एरर, असिंग राहिलं का. ठीक आहे, असेच पण राईट करू आणि इकडे जाऊन करू रिप्लेस. गेला एरर. ठीक आहे, याला झूम केलं त्यामुळं गेला एरर. ठीक आहे, काय झालं. ठीक आहे, आता अप्लाय झालं. ह्या पेजला कोणतं पेज राहणार आपले, लॉग इन. मग लॉग इन मध्ये कोणते कोणते फील्ड राहतात मला ते सांगा. काय काय राहतात, युजर नेम. लॉग इनला मी लॉग इनला विचारतोय. हा, मी फक्त लॉग इन साठी विचारतोय. युजर नेम आणि मोबाईल, पासवर्ड नाही लागत का. लॉग इन साठी विचारतोय मी, क्रिएट न्यू अकाउंट साठी नाही, आपल्याला अकाउंट नाही क्रिएट करायचं. युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे, मग तो बनवून घेऊ आपण. मी ह्याला फॉर्म घेतला, फॉर्मला नाव देतो ऍडमिनच्या आतमध्ये नाही न्यायचं आम्हाला, स्लॅश युजर स्लॅश डू लॉग इन करू किंवा लॉग इनच मी नाव देतो. ठीक आहे, आपण याला डू लॉग इन देतो मी नाव. ठीक आहे, म्हणजे फॉर्म मधून ऍक्शन डेटा कुठे जाणार, डू लॉग इन ला जाणार. ठीक आहे, त्याची आपण एक URL बनवू शकतो. त्याला मेथड दिली पोस्ट आणि त्यामध्ये दोन फॉर्म राहणार. फॉर्मच्या आतमध्ये पहिलं घेतो एक रो, रोच्या आतमध्ये राहणार आपली कॉल MD6 घेतो. ठीक आहे, जास्त काही नको. आणि त्यामध्ये पहिली फील्ड राहणार आपली एंटर. ठीक आहे, डायरेक्ट मी युजर मोबाईल की लॉग इन साठी दोनच फील्ड राहणार. कोणत्या, एक युजर मोबाईल आणि दुसरं काय राहणार पासवर्ड. बस, याला टाईप देतो मी नंबर आणि त्याला एक नेम द्यायला लागेल आपल्याला, की नेम देतो मी युजर मोबाईल. बस, आणि ह्याला एक क्लास द्यायला लागेल की बुटस्ट्रॅप म्हणून. कोणता क्लास, फॉर्म कंट्रोल. ओके, आणि त्यानंतर युजर पासवर्ड देतो. बस, जास्त काही नको. आपलं हे डेमो झालेला आहे ना, प्रत्येक वेळी केलेलं आहे आपण हे. ह्याला घेऊ परत एक इनपुट इनपुट टाईप पासवर्ड, त्याला एक नेम राहील. नेम काय राहणार पासवर्ड. ओके, त्याला एक क्लास लागेल. कोणता क्लास, फॉर्म कंट्रोल. आणि त्यानंतर एक लास्ट मध्ये बटनचं लागेल आणि त्याला आपण नाव देऊ लॉग इन. ठीक आहे, आणि इकडे जाऊन करू एकदा. आलाय फॉर्म, असा कसा आलाय फॉर्म, आता व्यवस्थित नाही आला. काय झालं, अरे घेतलाय ना फॉर्म. फॉर्मचं काम डिझाईनचं काहीच नाही ना, आता हे डिझाईनचा पार्ट आहे. ठीक आहे, आपण BR द्यायचा का, तुम्ही म्हणता ना तसं यार. BR घेतला, अजून एक BR घ्यायचा का, ह्याला पण BR घेऊ. ठीक आहे, बस एवढी BR बस. रिप्लेस. ओके, बस इतकं बस, मस्त वाटतंय. त्याला टेक्स्ट सेंटर नाही करणार आपण, की डायरेक्ट इथे घेऊ कॉल MD. पहिला राहीन पार्ट कोणता 3चा आणि लास्ट मध्ये आपण टाकू 3चा. म्हणजे जी काय टोटल 12 आहे, नाही झालं नाही वर आहे ना. 3 आणि 3 6 झाले, 6 आणि 6 12 झाले, बरोबर ना. कितीचा करायचा पहिला, ठीक आहे. अरे यार, ठीक आहे, पहिला वाढवायचा थोडा 4चा आणि पहिला दुसरा 2चा करायचा. ठीक आहे, त्यांचं कॅल्क्युलेशन बरोबर आलंय का मध्ये. बस राहून द्यायचं, ती नेमन ते BR देऊ त्यांना सगळ्या बुटस्ट्रॅपचा बॉर्डर द्यायची. अरे यार, एकदम हे वाटतंय का, डबल BRचा नाही तो प्रश्न असं काही. ओके, गॅप पण भरपूर आला यार, एक BR कट करू असं मला वाटतंय.
आणि इकडे जाऊन करू एकदा याला रिफ्रेश. ओके. थोडं डल दिसतंय पण तरी आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतात. ठीक आहे. त्यांना मार्जिन आणि पॅडिंग देऊ बरं. पॅडिंग दिली, मार्जिन देतो मी वाय ॲक्सेसनी 4 देतो डायरेक्टली. याला करू आपण रिफ्रेश. मार्जिन काय आपला होई ना, वाय ॲक्सेस नाही का, एक्स वाय ॲक्सेस माहिती आहे ना, तेच देतोय आपण. अरे यार, मॅन्युअली द्यायची का मग. स्टाईल टॅग मध्ये देऊ आपण मार्जिन टॉप. मार्जिन टॉप मध्ये मी देतो 20 पिक्सल डायरेक्टली, बस मॅक्झिमम. ओके. थोडी आली मॅम. ठीक आहे. आता लॉग इन मध्ये डेटा भरतो. जर एक नंबर भरला, नंबर भरल्यानंतर काय केलं मी, एक पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 आणि काय करतो, एक लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर डेटा कुठे गेला, युजरच्या आतमध्ये. ठीक आहे. डू लॉग इनला गेला, पण आपण इथे युजर टाकत नाही, बरोबर की स्लॅशला डेटा न्यायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण ऍडमिन मध्ये टाकतो फक्त. एकदा बॅक गेल्यानंतर एक टाकतो मी मोबाईल नंबर टाकला आणि एक पासवर्ड 1 2 3 4 5 आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर डेटा कुठे गेला, डू लॉग इनला गेला. डू लॉग इनची का आपण एक URL बनवणार, कुठे, युजर साईट. आणि युजर मध्ये आलो, युजर मध्ये एक URL बनवतो, राऊट डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश डू लॉग इन कॉमा फंक्शन मध्ये काय काय राहणार, रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स. आणि आर डॉट काय करणार, सेंड करणार ना, डेटा येतोय का नाही चेक तर करणार. रिक्वेस्ट डॉट बॉडी आणि याला करू आपण डेटा येतोय. ठीक आहे. आता युजरला अकाउंट बनवायला लागेल आपल्याला. ठीक आहे. आता युजर लॉग इन कधी करणार, त्याचा अकाउंट असेल तेव्हा लॉग इन करणार. ठीक आहे ना. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू की ते एक मी बटन देतो की क्रिएट अकाउंट. लॉग इन मध्ये चालून लॉग इनच्या आतमध्ये काय करतो की ते लास्ट मध्येच देतो. काय द्यायचं, मध्येच देतो इथे. ठीक आहे. कॉल MD बटनच्या खाली एंड होईल तेव्हा एक BR की 2 BR घेईन. BR नंतर कोणता घ्यायचा टॅग, पी टॅग मध्ये काय कर, क्रिएट न्यू अकाउंट. ओके. काय झालं, बटन मध्ये राईट केलंय का, आले ना. आणि त्याला करू आपण एका अँकर टॅग मध्ये राईट. रिफ्रेश केले, आले अँकर टॅग मध्ये. आणि अँकर टॅगला आपण HREF आणि त्याला सांगणार मी क्रिएट अंडरस्कोर अकाउंट. ठीक आहे. क्रिएट अकाउंटला जायचं तू. मग करतो मी क्रिएट अकाउंटवर क्लिक. कुठे गेला युजर, क्रिएट अकाउंटला. मग क्रिएट अकाउंटची एक URL बनवून घेऊ. मग युजर मध्ये आलो, युजर मध्ये आल्यानंतर एक क्रिएट अकाउंटची URL बनवू, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश क्रिएट अकाउंट, त्यानंतर कोमा आणि एक फंक्शन मध्ये काय काय राहणार, एक राहणार रिक्वेस्ट, दुसरं आणि आरएस डॉट रेंडर काय करणार आपण, काय करणार, ठीक आहे. एक आपलं पेज राहणार, कोणतं पेज राहणार, न्यू अकाउंट डॉट EJS. ती फाईल कुठे राहणार, युजरच्या आतमध्ये. युजर मध्ये आलो, युजरच्या आतमध्ये मी बनवतो एक न्यू अकाउंट डॉट EJS. आणि त्यामध्ये आपल्याला लागणार आहे नावबार आणि फुटर. जे काय लॉग इनचा फॉर्म बनवलाय त्यालाच करतो कॉपी आणि इथे मी टाकतो पेस्ट. ठीक आहे. आणि ह्यामध्ये मी फक्त फॉर्मला नाव देतो, इथे करू आपण व्हेरीफाय का क्रिएट अकाउंट राहील, क्रिएट अकाउंट. ठीक आहे. आणि त्यामध्ये फील्ड राहणार, वाढणार फील्ड. अजून कोणते कोणते फील्ड वाढणार की पहिले राहणार युजर मोबाईल राहणार, त्याचा ईमेल राहणार, घ्यायचा ईमेल, पहिले त्याचं नेम घेऊ, युजर मोबाईल नेम, त्याला एक आपण त्याला एक नंबर दिला, नंबरच्या जागी आपण टाईप देऊ त्याला टेक्स्ट, आणि त्याला इथे मी करतो युजर नेम. ओके. अजून काय कोणती फील्ड घ्यायची, ईमेल घ्यायचा. ठीक आहे. ह्यालाच करू कॉपी आणि इथे जाऊन लास्टला करू पेस्ट. फक्त युजर मोबाईलच्या जागेवर राहील ईमेल. आणि
आणि याला टाईप द्यायला लागेल आपल्याला ईमेल आणि त्याला एक नेम देऊ युजर ईमेल. आणि इकडे जाऊन करू एकदा. कोणता एरर आहे? एरर कोणता आहे? अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. मग युजर मध्ये आलो आणि युजर मध्ये आल्यानंतर जी काय आपली अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन आहे त्याला मी करतो कॉपी आणि जी काही इजेस आहे त्याला करू आपण पेस्ट. ठीक आहे. त्यामुळे एरर आहे, डेटा पास नाही झाला म्हणून एरर येतो. आणि असिंग नंतर एक असिंग घेतला आणि अनसिंग मध्ये जो काही डेटा आहे तो मी करतो ओबीजे मध्ये पास. आणि इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. गेला एरर. फॉर्म मध्ये आला. थोडा फॉर्म चेंज करायचा. थोडीशी आपण न्यू अकाउंट मध्ये आलो. न्यू अकाउंट मध्ये मी राईट करतो इथे 2 आणि ह्याला करू आपण 8. अरे झालं नाही का? जी काही इनपुट आहे इनपुटला मी स्टाईल देतो बरं. स्टाईल देतो विड्थ 100% डायरेक्ट. किंवा जेवढी आहे तेवढी सगळी काय कव्हर करून घे. ओके ना. फक्त आपण जी काय 8 दिली मी 8च्या जागेवर करतो सीधे 6 राईट. इथे करतो आपण 4 दिली. ओके. याला करू रिफ्रेश. वाटतंय व्यवस्थित? अरे वाटतंय का नाही? याला पण मी करतो 2 किंवा 3 आणि सगळ्याच इनपुटला देतो मी स्टाईल. याला पण देऊ पासवर्डला आणि इकडे जाऊन करू एकदा रिफ्रेश. ओके. क्रिएट अकाउंटचा का थोडा छोटा बनवायचा करायचा छोटा. इथे आपल्याला 4 राईट करायला लागेल. इथे पण 4 आणि हा पण राहील 4 4 चा. ओके असा. ओके. लॉग इनच्या जागेवर काय राहणार? कुठे लॉग इन इथे. आणि इथे मी राईट करतो क्रिएट अकाउंट. आणि इथे लिंक कोणती राहणार? /लॉग इन. आणि इथे क्रिएट अकाउंट नाही राहणार की इथे राहणार लॉग इन. इकडे करू आपण रिफ्रेश. झाले. ओके ना. युजर नेम आले, मोबाईल आला, त्याचा ईमेल घेतला, पासवर्ड घेतला आणि क्रिएट अकाउंटचं बटन आणि लॉग इनला क्लिक केल्यावर लॉग इन पेजला जाणार आणि क्रिएट न्यू अकाउंटचं झालं क्रिएट न्यू अकाउंटला पेजला येणार. ओके. एवढं झालं. आता मी क्रिएट अकाउंटचा डेटा भरतो मी. सपोज एक नाव भरलं मी माझं, मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी टाकतो आणि एक पासवर्ड टाकतो. पासवर्ड ठीक आहे. मोबाईल नंबर एकदा कॉपी करून घेतो. ठीक आहे. चेंज करतो थोडा. अनब्लॉक आहे. ओके. एक नंबर टाकला. नंबर नंतर मी एक पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 आणि करतो क्रिएट अकाउंट. क्रिएट अकाउंट नंतर डेटा कुठे गेला? क्रिएट अकाउंटची URL ला. मग त्याची आपण एक URL बनवून घेऊ. युजर मध्ये आलो. युजर मध्ये आल्यानंतर एक राऊट डॉट काय राहणार? पोस्ट नंतर डबल कोड मध्ये /क्रिएट अकाउंट, एक फंक्शन, एक रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स डॉट मी करतो याला सेंड. डेटा कशात आला? बॉडी मध्ये. ह्याला करू आपण भेटला डेटा. आता जो काही डेटा भेटतो तो डेटा आपण काय करणार आता सांगा? काय करणार? डेटाबेसला स्टोअर करणार. मग डेटाबेसला स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय गरज आहे याची? कशाची गरज आहे? टेबलची. ठीक आहे. मग टेबल बनवून घेऊ आपण. इकडे येऊ न्यू अकाउंट मध्ये. न्यू अकाउंट मध्ये मी काय करतो एक टेबल बनवतो. सांगा बरं टेबल कसा राहणार? क्रिएट टेबल. कोणता टेबल? युजर्स आणि राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली कशाची कोणता कॉलम? की युजर आयडी. आणि त्याला टाईप देऊ आपण इन प्रायमरी की आणि ऑटो इन्क्रीमेंट. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कॉलम कोणता? युजर नेम. त्याला टाईप देऊ आपण व्यारकॅरला मी राईट करतो 100. त्यानंतर नेक्स्ट कॉलम युजर मोबाईल. त्याला टाईप देऊ आपण व्यारकॅर देतो मी याला 12 बस. त्यानंतर युजर
ईमेल त्याला टाईप देऊ आपण व्यारक्यार देतो मी 100. त्यानंतर लास्ट काय राहणार आपला पासवर्ड. पासवर्डला टाईप कोणता टेक्स्ट. ठीक आहे. क्युरी क्रिएट झाली. क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करू आपण रन करून टाकू. पुढे की वर्कबेंच मध्ये वर्कबेंच ओपन केलं. वर्कबेंच ओपन केल्यानंतर ती क्युरी घेऊ आपण रन करू. ठीक आहे. आपला प्रोजेक्ट कोणता आहे अल्ट्रास प्रोजेक्ट. त्याला करतो यूज पहिल्यांदी आणि जी काय क्युरी ती करू आपण पेस्ट. पेस्ट केल्यानंतर जी की क्युरी ह्याला केली रन झालाय टेबल क्रिएट. आता टेबल क्रिएट झाल्यानंतर डेटा टेबल क्रिएट झाला. टेबल क्रिएट झाल्यानंतर जो काय डेटा भेटतो तो डेटा आपण काय करणार आता इन्सर्ट करणार. मग इन्सर्ट करण्यासाठी युजर मध्ये आल्यानंतर हे ते आपण राईट करणार. मग व्यार एसक्यूएल इक्वल टू पहिले एक डी घेऊ. डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी आणि त्यानंतर व्यार एसक्यूएल इक्वल टू टिल्ड मध्ये काय क्युरी राहणार इन्सर्ट इनटू युजर्स राउंड ब्रॅकेट. पहिली व्हॅल्यू कोणती युजर नेम युजर गॅप आहे का मध्ये अंडरस्कोर आहे का. ठीक आहे. युजर मोबाईल त्यानंतर युजर ईमेल नाही का टेबल बनवताना. अरे यार हुकलं यार थोडस. काय अडचण नाही आपण आता ऍडजस्ट करून घेऊ. गॅप नाही मध्ये. ठीक आहे. गॅप त्यांचा काढून घेऊ. पण लास्ट मध्ये काय की पासवर्ड डायरेक्टली पासवर्ड. ठीक आहे. आणि त्यानंतर कोणता कीवर्ड व्हॅल्यू का विसरलात लगेच. व्हॅल्यू नंतर राउंड ब्रॅकेट. राउंड ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू नेम साठी, दुसरी मोबाईल, तिसरी ईमेल साठी आणि चौथी पासवर्ड साठी. मग जो काही डेटा आलाय तो डेटा आपण डॉलर मध्ये करायचा का क्वेश्चन मार्क मध्ये द्यायचा. मग ह्याला क्वेश्चन मार्क द्यायचे असले तरी डबल कोड सिंगल कोड गरज नाही. पहिला नेम साठी, दुसरा मोबाईल, तिसरा 4च राहतील ना का 10 राहतील तुम्ही सांगितलं होतं काउंटिंग सांगा. आणि त्यानंतर डेटा जी काय क्युरी बनवली क्युरीला करणार आपण रन. व्यार डेटा इक्वल टू अवेट आणि अवेट नंतर EXE मध्ये जी काही एसक्यूएल क्युरी ती बनवली आणि कोमा देऊन स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो काही डेटा भेटला तो डेटा पास करून देऊ. पहिला भेटला युजर नेम त्यानंतर डी डॉट युजर अंडरस्कोर मोबाईल आणि त्यानंतर डी डॉट युजर. ठीक आहे. स्लॅश नाही दिला आपण का दिलाय फॉर्मात दिलाय का नाही नाही आम्हाला द्यायचं नाही. सगळीकडे सेम ठेवणार आम्ही. समजून म्हणजे कुठे काय अडचण आली तर ठीक आहे. युजर मोबाईल आणि लास्ट कोणता डी डॉट पासवर्ड. म्हणजे येतंय सगळं तुम्हाला. आणि ह्यानंतर इथं असिंग केल्यानंतर जो काही डेटा इन्सर्ट झालाय तो डेटा मी करतो इथे सेंड केला. आणि इकडे जाऊन आपण ह्याला करू एकदा रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर डेटा झालाय अल्ट्रास प्रोजेक्ट इज डज नॉट एक्झिस्ट. प्रोजेक्ट हे थोडस चुकलंय इथं. प्रोजेक्ट होता आपला डेटाबेस कोणता टेबल बनवतो नाही का. ठीक आहे देतो. ठीक आहे. आपण चुकीचा डेटाबेस उचललाय बरोबर. ठीक आहे. आपला अल्ट्रास प्रोजेक्ट होता प्रोजेक्ट नव्हता. आणि इथे मी करतो आता ईमेलला टाकतो अंडरस्कोर. ठीक आहे. जो काय ह्याला आपण क्युरीला करू रन. क्युरी झाली क्रिएट. क्युरी क्रिएट झाल्यानंतर आता ईमेलचं पण चेंज करायला लागेल. त्या अंडरस्कोर टाकलाय पण नवीन क्युरी बनवताना युजर मेल पण फॉर्म मध्ये पण चेंज करायला लागेल मग. ओके. आणि आपण येऊ युजर मध्ये आल्यानंतर जो काय डेटा इन्सर्ट होईल तो काय केलाय मी सेंड केलाय. आणि इकडे येऊन आपण ह्याला एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केले झालं इन्सर्ट डेटा इन्सर्ट आयडी आलाय. चेक करायचं डेटाबेस मध्ये की आपला प्रोजेक्ट कोणता आहे अल्ट्रास प्रोजेक्ट. त्यामध्ये टेबल आहे युजर नावाचा. झाला नाही का युजर नावाचा टेबल आलाय. आणि त्यामध्ये एक डेटा असेल आलाय डेटा. कोणता एम्प्टी डेटा नाही आला नल वगैरे काय नाही आला ना अनडिफाईन्ड म्हणजे युजर झालाय सक्सेसफुल.
मग युजर झाला सक्सेसफुल झाल्यानंतर युजरला कुठे पाठवणार आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठे पाठवतात लॉग इन पेजला. मग रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कुठे पाठवणार स्लॅश लॉग इनला. इकडे जाऊन करतो मी आलो लॉग इनला आल्यानंतर आपण टाकणार मोबाईल नंबर 72 49 32 91 53 आणि एक पासवर्ड 1 2 3 4 5 आणि करतो लॉग इन केल्यानंतर डेटा भेटला. आता हा डेटा आपण काय करणार की चेक करणार की डेटाबेस मध्ये आहे की नाही, बरोबर ना. आता लॉग इन करतात ना आपण, आता इन्सर्ट केल्यानंतर इन्सर्ट होतो इकडनं डेटा, बरोबर. आता फक्त जो काही डेटा भेटतोय तो डेटा आपण चेक करणार. आता आपला अकाउंट ऑलरेडी बनवलंय मी. आता बनवल्यानंतर आपण रिडायरेक्ट केले लॉग इनला गेल्यानंतर काय करतो की जो काही डेटा आहे माझा मोबाईल नंबर टाकतो 72 49 32 असं काहीतरी टाकला आणि एक पासवर्ड टाकला 1 2 3 4 5 आणि ह्याला करतो मी लॉग इन केलं. मग जो काही आपल्याला डेटा भेटतोय, काय डेटा भेटतोय एक मोबाईल नंबर आणि दुसरा भेटतोय माझा हा मी डेटा भेटतोय तो काय करणार चेक करणार कुठे डेटाबेस मध्ये. ठीक आहे. मग डेटाबेस मध्ये चेक करण्यासाठी आपण जाऊ की डू लॉग इनला डेटा गेलता आणि डेटा गेलता आपण सेंड. मग मी ते वॅर डी इक्वल टू चुकलो का डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. ठीक आहे. आणि ह्यानंतर आपण जो काही डेटा भेटलाय तो डेटा आपण चेक करणार. चेक करण्यासाठी कोणती क्वेरी होती बरं सांगा बरं मला. सिलेक्ट स्टार फ्रॉम असं काय होतं. त्यानंतर युजर्स वेअर सांगा ना बरोबर आहे. सांग काय युजर आपल्याला कोणता डेटा चेक करायची युजर मोबाईल आणि जो काही डेटा भेटला तो आपण डेटा करू देऊ पास डी डॉट युजर मोबाईल आणि त्यानंतर कोणता कीवर्ड अँड बरोबर पासवर्ड म्हणजे येत आहे सगळं तुम्हाला. आणि इथे काय करणार पासवर्ड डी डॉट पासवर्ड. ओके. आणि जी काय क्वेरी ती क्वेरीला आपण करू रन वॅर डेटा इक्वल टू अवेट नंतर EXE ला काय करू आपण SQL क्वेरी पास करून देऊ. असिंग राहिला का. आणि डेटा जो काय भेटतो तो डेटा मी करतो इथे सेंड. इकडे जाऊन करू आपण रिफ्रेश. भेटला डेटा. किती डेटा भेटले 2 युजर भेटले बस. आम्हाला किती डेटा भेटून तसं काय अडचण नाही. फक्त आम्ही कोणता डेटा मॅच करणार पहिला डेटा मॅच करणार 0 इंडेक्स नंबर मधला, बरोबर ना. मग डेटा इक्वल टू 0 इंडेक्स नंबर फक्त डेटा चेक करणार. मग आपल्याला एकच डेटा भेटणार. ठीक आहे. जो काय हा डेटा भेटतोय म्हणजे युजर काय झाला लॉग इन झाला, बरोबर ना. डेटा भेटला म्हणजे युजर काय झाला लॉग इन झाला बस. मग हाच फंडा यूज करू आपण. आता इथे मी काय करणार राईट कंडिशन राईट करू आपण इथे. कोणती कंडिशन इफ म्हणजे डेटा भेटला तर युजर काय झाला नाही डेटा भेटला तर म्हणजे युजर लॉग इन नाही झाला फेल झाला, बरोबर. मग आपण इथे इफ कंडिशन मध्ये राईट करू शकतो ना. असं आपण काहीतरी केलं तर इथं इफ मध्ये डेटाची लेंथ जी काय डेटाची लेंथ आहे ती 0 पेक्षा मोठी असेल तर काय युजर काय झाला लॉग इन झाला. अदरवाईज मी RS डॉट करतो इथं सेंड करू आणि सेंड काय करतो युजर लॉग इन करतो आणि इकडे करू जाऊन आपण रिफ्रेश. काय आलंय आणि इल्स पार्ट मध्ये काही डेटा नाही आला तर युजर पासवर्ड किंवा मोबाईल नंबर त्याचा काय झालाय चुकलाय त्यामुळे युजर काय झालं फेल झालाय. इथे करू इन आणि इकडे जाऊन करतो मी ह्याला एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय काही चेंजेस नाही. एखादा मी चुकीचा पासवर्ड टाकतो आणि लॉग इन करतो. काय आलंय इनव्हॅलिड पासवर्ड, बरोबर. आता म्हणजे पासवर्ड डेटा भेटला तर युजर लॉग इन झाला, नाही भेटला तर युजर लॉग इन. मग युजर लॉग इन झाला तर युजरला आपण कुठे पाठवणार लॉग इन झाल्यानंतर स्लॅशला पाठवायचं.
ठीक आहे, तुम्ही म्हणता तिकडे पाठवू. मग मी इथं आर डॉट रिडायरेक्ट कुठे करणार मी? स्लॅशला करायचं, डायरेक्ट शॉपिंग करतो. लॉग इन केलं की डायरेक्ट शॉपिंगला जातो, बरोबर. इकडे करू रिफ्रेश, म्हणजे डायरेक्ट युजर कुठे येणार? शॉप पेजला येणार. म्हणजे युजरनी लॉग इन झाला तर युजर कुठे जाणार? डायरेक्टली. आणि अदरवाईज काय प्रिंट होणार त्याला? आणि इनव्हॅलिड पासवर्ड डेटा नाही आला तर त्याला मेसेज प्रिंट होणार. तुम्ही एखादं पेज बनवा, तुमचा हा डेटा प्रिंट चुकलाय, ते पेज रिडायरेक्ट करा, बरोबर. युजर लॉग इन झाला की डायरेक्ट तो शॉपिंगला जाणार. ठीक आहे, आता हा फंडा झाला. आता युजर लॉग इन झाला, बरोबर आहे, ठीक आहे. पण आता नेक्स्ट फंडा आपल्याला यूज करायची. ठीक आहे, तेवढाच पाहू आपण लास्ट. ऑनलाईनचे काय इश्यू राहिला? ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स इतर कुणाला अडचण नाही ना काही? सांगा बरं मला. सर्वांनी मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. कुणाला नसेल समजलं तर विचारा. लॉग इनचे आपले कॉन्सेप्ट झालेले, फक्त त्याला एकदा रिपीट करतो. तुम्ही प्रॅक्टिस नाही केली ह्या अर्थ तुम्हाला आठवतच नाहीये. तुम्ही म्हणता सिलेक्टची क्युरी, रिडायरेक्ट कुठे करायचं, डेटा ते काय घेतलेले ना, भरपूरदा डेमो घेतलेत आपण याचे क्लासमध्ये, आणि तुम्हाला घरी तर भरपूर सांगितलेले. नाही समजत सगळ्यांना. असं आहे का? काय नाहीचं मिनिंग काय बरं? एक जण मला सांगा बरं. समजलंय का? म्हणजे मग नाहीचं मिनिंग काय? मला तोच नाही समजलं नाही का? नाहीचं मिनिंग काय आहे यांचा? महेश, काय मिनिंग यांचा नाहीचं? सर्वांनी नाही नाही टाकले, समजलं नाही का? काही अडचण नाही, ठीक आहे ठीक आहे. अरे यार, मला वाटलं कोणाला काही समजलं नाही. ठीक आहे, घ्यायची पुढे थोडस. पुढचा कॉन्सेप्ट छोटाच आहे आता. छोटा म्हणून सर लय लांब चालले होय. आता काय झालंय की आता लॉग इन केलं, युजरनी लॉग इन केलं तर त्याला दोन बटन दिसणार आहे. कोणतं? लॉग आउट आणि कार्ट. आणि त्यांनी लॉग इन नसेल केलं तर त्याला कोणतं बटन दिसणार? लॉग इनचं बटन दिसणार, बस. मग हा फंडा यूज करायचा आपण. मग हा फंडा यूज करण्यासाठी आपल्याला लागेल सेशनचा यूज करू. तुम्ही सेशनचा यूज करा, नाही तर JWT कुकीजचा सांगितलं होतं मी. दोन्हीपैकी तुम्ही कोणतं यूज करू शकता. सध्या सेशनचं करायचं, ठीक आहे. सेशनचं आता युजरला आपण कुठे केलंय की युजर लॉग इन झाला तर आपण एका व्हेरिएबल मध्ये, मग सेशन मध्ये डेटा कसा स्टोअर करतो? मिडलवेअर राईट केली असं आपण इंडेक्स मध्ये. नाही केली का? नाही केली. सेशनला आधी रिक्वायर्ड करावं लागेल, बरोबर. मग मी इथे करतो कॉन्स्ट सेशन इक्वल टू रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये राहील एक्सप्रेस डॅश सेशन. आणि त्याची जी एकच मिडलवेअर होती का दोन होत्या? कशी होती? ऍप डॉट यूज सेशन राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये कर्ली ब्रॅकेट, त्यात आपण 3 व्हॅल्यू पास करायचो. पहिली कोणती होती? विसरलात? काय होती ऑनलाईन मेंबर? ठीक आहे, पहिली होती रिसिव्ह ला आपण काय करायचो? ट्रू करायचो. त्यानंतर सेव्ह आणि सिलाइज, त्याला पण काय करायचो आपण? ट्रू करायचो. लास्ट मध्ये सिक्रेटला आपण काय करायचो? A to Z IT हब देतो, बस. झाली मिडलवेअर राईट. सिंपल आहे यार, तुम्ही विसरता ना, थोडस विसरता, जास्त नाही विसरत, थोडस. तुम्हाला समजेल की तुम्ही प्रॅक्टिस करत नाही याचा अर्थ, ठीक आहे. सेशनची मिडलवेअर रेली. मग काय करायचे आपल्याला? युजर लॉग इन झाला तर सेशन मध्ये युजरची आयडी आपण स्टोअर करणार, बरोबर ना. मग इथं युजरची आयडी स्टोअर करण्यासाठी रिक्वेस्ट असतं का रिस्पॉन्स? रिक्वेस्ट डॉट सेशन, आणि त्याला एक नेम देतो आपण. नेम काय देतो मी? डॉट युजर अंडरस्कोर. आणि ह्यामध्ये काय कर, जो काय डेटा आहे डेटा मधून 0 इंडेक्स नंबर मधला डेटाच्या आतमधला मला युजर आयडी काय करतो? स्टोअर कर. जसा स्टोअर झाला कन्सोल बी करून टाक. मला चेक करायचे की तू डेटा करतोय का नाही प्रिंट. मला विश्वासच नाही तुझ्यावर, आहे का नाही? आम्ही दिसणं त्यालाच आम्ही म्हणतो
खरंय, ठीक आहे. आणि याला करू आपण एकदा रिफ्रेश. सीएमडी मध्ये आयडी भेटलाय का आपल्याला? त्याला एक नेम द्यायचं व्हेरिएबल थोडस, म्हणजे आपल्याला समजेल की आयडी प्रिंट होतोय की नाही. ठीक आहे, इथे आपण मी करतो राईट आणि इथे करतो मी युजर अंडरस्कोर आयडी, बरोबर, कॉमा देतो आणि इकडे जाऊन करू रिफ्रेश. सीएमडी मध्ये काही नाही, ठीक आहे. मग एकदा जातो मी लॉग इनला गेल्यानंतर माझं अकाउंट आहे पहिलं, माझा मोबाईल नंबर टाकला आणि एक पासवर्ड 1234 आणि एंटर केलं. अरे इनव्हॅलिड पासवर्ड, ठीक आहे, पासवर्ड चुकला आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर डू लॉग इन काय म्हणतोय, अरे बड़ा एरर आ रहा है यार, ये तो कुछ तो गडबड कर दिया. ठीक आहे, पहिला आपण एरर बघू काय काय अडचण नाही. मला तर वाटतं काही एरर नाहीये, पण का बरं असं दाखवतंय. करायचं एक डबल लॉग इन. बॅक आल्यानंतर याला करू रिफ्रेश. मोबाईल नंबर, एक पासवर्ड 1234 आणि लॉग इन केल्यानंतर काय हो, अरे यार क्या आ रहा है. आफ्टर देन आर सेंड टू क्लाइंट. आयडी भेटतोय ना यार इथे, पण एरर काय येतोय, कान सेंड हेडर आफ्टर देन. ऐसे एरर आ रहे कि सर ते डबल सेंड झालंय त्याच्यामुळे. डबल सेंड झाले. ऑफलाईन बघू बरं कुठे डबल सेंड झाले. ऑफलाईन डबल सेंड झाले का, लक्ष आहे ना कुठे. तुम्ही ऑनलाईन बघा बरं, ऑनलाईनचं लक्ष आहे याचा अर्थ, ठीक आहे. तुम्ही ऑफलाईन असून सांगा ना तुम्ही आता की सर डबल सेंड झाले. क्या यार, ऑफलाईन तुम्ही चव घालता ना, ऑनलाईन बरे आहेत तुमच्यापेक्षा. ठीक आहे, एक मोबाईल नंबर टाकू आणि आपण एक पासवर्ड 1234 आणि याला करू आपण लॉग इन केल्यानंतर सीएमडी मध्ये आपल्याला एक आयडी भेटतोय आयडी. म्हणजे युजरनी लॉग इन केलं तरच आपल्याला काय भेटतोय, आयडी भेटते. म्हणजे आपण काय करणार की सेशन मध्ये आयडी असेल तर आपण कार्ड आणि लॉग आउटचं बटन दाखवणार. सेशन मध्ये आयडी नसेल तर लॉग इनचं बटन दाखवणार. ठीक आहे, हा फंडा यूज करायचा. मग हाच फंडा यूज करणार. ह्या फंडा यूज करण्यासाठी आपण काय करू की मी असं, ठीक आहे, सेशन मध्ये आयडी स्टोअर करा. तुम्हाला एक मी फंक्शन सांगितलं होतं आपण की वेगळं फंक्शन बनवतो आणि त्या फंक्शनला कॉल करत जातो. फक्त बनायचं एक फंक्शन. मग एक मी फंक्शन बनवतो, फंक्शन, आणि त्या फंक्शनला नाव देतो मी व्हेरीफाय अकाउंट. बरोबर, तुम्हाला जे वाटेल ते द्या. व्हेरीफाय अकाउंट, आणि त्यामध्ये 3 पॅरामीटर असतात. कोणते कोणते, रिक्वेस्ट, रिस्पॉन्स आणि थर्ड वाला सांगा तुम्ही आता, नेक्स्ट. ओके, फंक्शन बनवलं. फंक्शन बनवल्यानंतर ह्या फंक्शनला मी काय सांगणार की तू चेक करायचं सेशन मध्ये आयडी आहे की नाही. ह्याला एवढंच काम द्यायचं. काय काम द्यायचं ह्याला, आयडी आहे की नाही ते फक्त तू चेक कर. ठीक आहे ना. मग चेक करण्यासाठी रिक्वेस्ट डॉट, पहिलं आपण काय करू, व्हॅर, मी एक व्हेरिएबल बनवतो युजर आयडी, आणि ह्यामध्ये मी सांगतो रिक्वेस्ट डॉट सेशन, आणि सेशन मधलं जी काही युजर आयडी आहे ते युजर आयडी काय कर, तो ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. ठीक आहे ना. बाकी काय नाही सांगितलं. एक युजर आयडी मी व्हेरिएबल बनवला, ते व्हेरिएबलला काय सांगितलं, जो काही युजरचा आयडी आहे तो काय कर, स्टोअर कर फक्त, बस, बाकी काहीच नाही. आता मी ह्याला लॉजिक कसं लावायचं की आपण सेशन मध्ये आयडी असेल तर युजर काय लॉग इन आहे, बरोबर ना. मग मी इथे इफ कंडिशन देतो. इफ मध्ये मी सांगणार युजर आयडी मध्ये युजर आयडी इक्वल टू अनडिफाईन्ड, बरोबर ना. अनडिफाईन्ड करू शकतो ना. अनडिफाईन्ड असेल तर युजर काय लॉग इन आहे की नाही, नाही लॉग इन. मग युजरला कुठे पाठवणार आपण, ठीक आहे, युजरला कुठे नाही पाठवणार. थोडस कसं करायचं बरं,
की आपल्याला हे करायचे की लॉग इनचे बटन दिसले नाही पाहिजे आपल्याला नाव मध्ये डेटा पाठवायला लागणार तिथे कंडिशन चेक करावं लागणार त्यासाठी आपण ठीक आहे एकदा रिटर्न करून बघतो मी रिटर्न मध्ये सांगतो युजर लॉग इन असला तर इथं फॉल्स पाठव आणि युजर लॉग इन झाला तर काय पाठव ट्रू पाठव रिटर्न ट्रू पाठव बस ट्रू पाठव बस म्हणजे सेशन मध्ये आयडी असला तर ह्या फंक्शनला काय पाठवणार काय पाठवणार ट्रू पाठवणार युजर लॉग इन असेल तर आणि अदरवाईज नसेल तर फॉल्स पाठवणार मग मी याला काय करतो की याला पहिलं आपण जाऊ होम पेजवर ठीक आहे याचं टेस्टिंग करू आपण होम पेज मध्ये आपला जो काही स्लॅश आहे तिथे जाऊ तिथे झाल्यानंतर आपण मी काय करतो डेटा पाठवायचा डेटा कुठे पाठवणार जी काय अबाउट कंपनीचा ओबीजे मध्ये डेटा पाठवलाय तिथेच मी डेटा पाठवतो काय पाठवणार की कोमा घेतो एक आणि कोमा घेऊन मी व्हेरिएबल देतो इज लॉग इन बरोबर आणि लॉग इनला कोणता डेटा पाठवणार की आता आपण फंक्शन बनवले आणि फंक्शन मध्ये एक डेटा जाणार की रिक्वेस्ट म्हणजे रिक्वेस्ट मध्ये काय जाणार ट्रू ऑर फॉल्स जाणार बरोबर ना फक्त याला मी व्हेरिएबल कोणता दिलाय इज लॉग इन मध्ये काय जाणार ट्रू नाही तर म्हणजे युजरनी लॉग इन केलं तर ह्या व्हेरीफाय अकाउंट मध्ये काय राहणार ट्रू ऑर फॉल्स राहणार अकाउंट लॉग इन असेल तर काय जाणार ह्यात ट्रू जाणार आणि अदरवाईज काय जाणार फॉल्स जाणार मग हाच फंडा आपण यूज करू ठीक आहे डेटा पाठवलाय आपल्या कोणत्या नावाने इज लॉग इन इकडे जाऊन आपण होम पेजला मी एकदा रिफ्रेश करतो काय इश्यू येतोय का काय इश्यू नाही आला मग आता मी डेटा पाठवलाय कुठे डेटा पाठवलाय इज लॉग इन मी नावाने पाठवलाय पण इंडेक्स नावाचा पाठवलाय त्यामध्ये नाव बरं पण आला युजर साईडला आपण नाव बार मध्ये आणि नाव बार मध्ये गेल्यानंतर की आता ह्या कंडिशन आपल्याला ऍड टू कार्ड लावून ह्यालाच कंडिशन टाकायचे ना बरोबर ना मग मी इथे काय करतो कंडिशन इथेच राईट करतो इथे करण्यापेक्षा डायरेक्टली मी एल आय मध्ये करू इज लॉग इन अदरवाईज ठीक आहे इथे कंडिशन राईट करतो इफ आणि इफ मध्ये इजेसचा सिंटॅक्स ओपन करायला लागेल मी इफला मी सांगणार इफ मध्ये काय सांगणार इज लॉग इन इक्वल टू ट्रूथ सांगणार का काय पाठवले लॉग इनला काय पाठवले लॉग इनला आपण ट्रू पाठवले ठीक आहे ओके लॉग इन नाव बार कुठे नाव बार म्हणजे इज लॉग इन मध्ये ट्रू आलं तर काय कर त्याला आपण काहीतरी काम सांगू पहिले आपण ठीक आहे इज लॉग इन असलं ट्रू असेल तर त्याला एक काम सांगणार काय काम सांगणार आपण याला H1 मध्ये काय कर लॉग इन आणि नसेल तर काहीच नाही प्रिंट करणार युजर लॉग इन असेल तर लॉग इन प्रिंट होईल नाव बार मध्ये इकडे जाऊन आपण एकदा रिफ्रेश करू काय प्रिंट झालंय का नाही झालं सेशन मध्ये काय आयडी नाही वाटते ठीक आहे एकदा आपण सर्व्हर काय करू रिस्टार्ट नोडिमॉन केल्यानंतर मी काय करतो एकदा रिपीट लॉग इन करतो लॉग इन ठीक आहे लॉग इन पेजला का बरं एरर आलाय की याचं कारण की जो इज लॉग इनचा एरर आहे काय एरर आहे इज लॉग इन म्हणजे त्या पेजला इज लॉग इन पास झालाय का नाही झाला मग तो जे काय पेज आहे आपलं इज लॉग इनचं त्याला पण आपण हे पास करून देतो म्हणजे काही एररचा इश्यू येणार नाही कुठे इज लॉग इनचं पेज डू लॉग इनच्या नंतर इथे इज लॉग इन पास करू आणि इकडे जाऊन केलं रिफ्रेश एरर भेटणार नाही आपल्याला आले आणि इथे मोबाईल नंबर टाकतो 72 आणि एक पासवर्ड 1 2 3 4 5 आणि लॉग इन केल्यानंतर शॉप पेजला आपण रिडायरेक्ट केलंय त्यामुळे एरर भेटतोय आता मग हे शॉप पेजला पण आपल्याला काय करावं लागेल पास करायला लागेल मग जेवढे काय पेज आहेत तेवढ्या पेजला मी पास करू डेटा शॉपलाच करू फक्त ठीक आहे आपण सध्या शॉपलाच करू बाकीच्यांना वर्क झालं तर सगळ्या पेजला कुठे शॉपिंगचं पेज कुठे अरे आहे की नाही शॉपचं पेज हाच आहे का कुठे आहे ओबीजे कुठे कोणता हा ओबीजे देऊ दे पास करून कोमा एक्स्ट्रा झाला ओके आणि इकडे जाऊन करायला रिफ्रेश सीएमडी मध्ये एक आयडी पाहिजे आपल्याला आहे का आयडी
नाही, एररमुळे काहीच भेटलं नाही, समजलं नाही, त्यामुळे मी ह्याला करतो एकदा रिस्टार्ट. आणि आता डबल काय करणार, एकदा लॉग इन करू. लॉग इन केल्यानंतर एक पासवर्ड, युजर नेम आणि एक पासवर्ड 1 2 3 4 5 आणि ह्याला करू लॉग इन. लॉग इन केल्यानंतर आलंय, म्हणजे युजर लॉग इन झाला की H1 मध्ये काय झालंय, प्रिंट लॉग इन प्रिंट झाले. पण लॉग इन प्रिंट व्हायच्या ऐवजी इथे आपण काय दाखवणार, एक लॉग आउटचं बटन आणि दुसरं कार्डचं बटन. म्हणून तोच फंडा यूज करून नावबार मध्ये आलो. नावबार मध्ये आल्यानंतर जो H1 प्रिंट केलंय, H1 नको प्रिंट करू बाबा, मला तिथं कार्ड प्रिंट करायचंय. काय करायची, जो कार्डचा LI आहे त्याला पकडा आणि त्याला कुठे टाका, त्या कंडिशनच्या आतमध्ये टाका. बस, जास्त काहीच नाही करायचं. आणि अजून एक बटन राहणार आपलं. कोणतं बटन राहणार, हे दोन बटन काय करू, इथे कार्डच्या जागेवर काय राहणार, इथे लॉग आउट. ठीक आहे. आणि इथे कार्डच्या जागेवर मी करतो इथे काय झालं, आणि इकडे जाऊन करू आपण इकडे रिफ्रेश. काय प्रिंट झालंय, कार्ड प्रिंट झालंय. कार्ड नंतर लॉग इन झालंय, लॉग इन पण झालंय, लॉग आउट पण झालंय. ठीक आहे. आता लॉग आउटला आपण कंडिशन टाकू शकतो ना, की इफ मध्ये, जसं की इफचा एंड इथे मी अजून इल्स पार्ट लिहिलाच नाही ना. इल्स पार्ट मध्ये आपण काय करणार, प्रिंट इल्स पार्ट मध्ये सांगणार लॉग इन नसेल तर त्याला कोणतं दाखवायचं बटन, लॉग इनचं बटन दाखवू बस. आणि इकडे जाऊन करू रिफ्रेश. अरे तरी दिसतंय का, काय विषय बरं, इथं काय झालं आहे का नाही, लक्ष आहे बरं काय, बाकीचे सांगत नाही. आले. आता लॉग इन आहे म्हणून कोणते बटन दिसले आपल्याला, कार्डचं आणि लॉग आउटचं बटन. ते लॉग आउटच्या बटनला आपण एक आयकॉन आणायचा, त्याला एक आयकॉन आणून आपण थोडासा मस्त, बाकी काय नाही, फक्त आयकॉन घेऊन येऊ, एक छोटासा आयकॉन. सांगा बरं एखादा आयकॉन, लॉग आउट भेटला पाहिजे बरं का. तुम्ही नाव सांगितले, नाही भेटले बघा, मग भेटतोय भेटतोय, घ्यायचा असाच घेऊ ना, बाहेर निघायचा रस्ता दाखवतोय. फ्रीवाला बघा, आहे का फ्रीवाला, कुठे हा वाला, अरे फ्रीवालाच लागतंय आपल्याला, बाकीचे. आणि याला टाकू आपण नेऊन जिथं काय लॉगआउटचं बटन आहे, लॉगआउटच्या बटनच्या आयकॉनच्या जागेवर इथे टाकणार मी हा आयकॉन. बस, सीडीएन तर आपण टाकलेलीच आहे ऑलरेडी. आणि इकडे जाऊन करू रिफ्रेश. ओके. कार्ड बटनावर गेलो, कार्ड बटनाला जाणार, आणि लॉग आउट केल्यावर कुठे जाणार, तो लॉग आउट होणार. ठीक आहे. ते फक्त आपण मी URL टाकतो आता सध्या, बाकी परत बघू आपण. स्लॅश लॉग आउट. ओके. आणि कार्डवर क्लिक केल्यावर कुठे जाणार, तो लॉग आउटला, स्लॅश कार्डला जाणार. बस, फंडा संपला. कार्डवर क्लिक केल्यावर कुठे जातोय, कार्डवर जाणार. आणि लॉग आउटला क्लिक केल्यावर लॉग आउटला जाणार. लॉग आउटचं करायचं इम्प्लिमेंट छोटच आहे, काय लॉग आउट करणार, सेशन मधला आयडी फक्त डिस्ट्रॉय करा, बस एवढंच फंडा आहे. कसा करायचा, की मी आता लॉग आउट क्लिक करतोय, लॉग आउट क्लिक केल्यानंतर कोणती URL आहे, लॉग आउट. ही URL कुठे बनवणार, युजर मध्ये. युजर मध्ये आल्यानंतर ही एक काय बनवणार, राऊट डॉट गेट राउंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश लॉग आउट कोमा फंक्शन. फंक्शन मध्ये रिक्वेस्ट फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरं आणि रिस्पॉन्स डॉट आपण करतो, मी सेंड नाही करत, की आपल्याला सेशन मधला आयडी काय करायचा आहे, डिस्ट्रॉय करायचा आहे. ठीक आहे ना. डिस्ट्रॉयच्या जागेवर काय करू आपण, जो काय रिक्वेस्ट डॉट, ठीक आहे, रिक्वेस्ट डॉट सेशन आहे ना, सेशन मध्ये काय युजर आयडी, त्याला काय करतो, अनडिफाईन कर, बरोबर. आणि अनडिफाईन केल्यानंतर आपण त्याला रिडायरेक्ट करू. रिडायरेक्ट कुठे करणार, कुठे करायचं तुम्ही सांगा आता, लॉग इनला पाठवायचं, लॉग आउट झाला की, का होम पेजला पाठवायचं, कुठे पाठवायचं, होम पेजला पाठवायचं, तुम्ही म्हणता ना तसं. आणि इकडे करतो जाऊन मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर कोणतं बटन आलं, आता आलं लॉग इनचं बटन.
लॉग इन करतो मी अकाउंट आता. पासवर्ड टाकू आपण 1 2 3 4 5 आणि याला लॉग इन. कोणते बटन आले आता? लॉग इनचं बटन गायब झालं ना. अजून लॉग आउट केलं की लॉग आउट होणार. अजून एक बटन दाबू शकतात प्रोफाईलचं. ऍड टू कार्डला गेलो, ऍड टू कार्डची लिस्ट दिसेल सगळी, जेवढे काय आपण प्रोडक्ट ऍड केले ते प्रोडक्टची लिस्ट दिसेल. ठीक आहे. आता लास्टला आलाय थोडा प्रोजेक्ट दिसतंय ना. ऍड टू कार्ड आलं ना आपलं बटन. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स बस करायचं एवढं काय घ्यायचं अजून थोडं. बस ना महेश, काय करायचं? बस झालं. ऑनलाईन मेंबर सांगा बरं, कुणाला काय अडचण आहे का?